मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं आहे। या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। जरांगे पाटलांची तब्येत खालावली आहे। काल जे आहे ते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व मसाजोग येथील ग्रामस्थ या उपोषणात सहभागी झालेत। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत, जे काल रात्रीपासून या उपोषणात सहभागी झालेत। काय सांगाल, कालपासून जे आहे ते आपण या उपोषणात सहभागी झालेत। मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं ही मागणी प्रमुख आहे। मागणी जी आहे मराठा आरक्षणाची, त्यासाठी हे सगळं आरक्षणाचं आंदोलन चालू आहे। सगळ्यांचं सामूहिक उपोषण चालू आहे। दादांची तब्येत खालावलेली आहे। मी कालच विनंती केली आहे की सरकारने याची गंभीर दखल करून आज शिष्टमंडळ पाठवून मागण्या मान्य करण्याची मी पण विनंती केली आहे आणि त्यासाठी हे उपोषण चालू आहे। मागणी तीच आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि दादा त्यावर ठाम आहेत आणि समाजही त्यावर ठाम आहे। त्या दृष्टिकोनातून हे चाललेलं आमरण उपोषण आहे, ते असंच पुढे चालू राहील। आपण बघतोय जरांगे पाटलांनी यापूर्वी उपोषण केलेत। हे 7वं उपोषण आहे। दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावती। सरकार गांभीर्याने घेत नाही असं वाटतं का? सरकारनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन शिष्टमंडळ पाठवून या मागण्या मान्य केल्या पाहिजेत असं सर्व समाजाचं मत आहे। कारण समाजासाठी मनोज दादा खूप महत्त्वाचा घटक आहेत आणि या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। त्यावर गांभीर्यानं सरकारने घेतलं पाहिजे। आज मसाजोग येथील महिला या उपोषणात सहभागी होणार आहेत। विशेषतः देशमुख कुटुंबातील कोण कोण सहभागी होणार आहे? वैभवी येणार आहे आणि इतर महिला येणार आहेत। आईची तब्येत ठीक असेल तर आई पण येणार आहे, पण तब्येत व्यवस्थित नसेल तर मी सांगितलं की तू येऊ नको म्हणून। आज मग अजून कोण कोण येतं आहे बघावं लागेल, पण महिला येणार आहेत। आपण जर बघितलं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी त्यांची मागणी आहे। त्यांनी अजित पवारांकडे काही पुरावेही दिलेत। ते निर्णय सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिलेले पुरावे आहेत, त्यावर चर्चा करून ते तपासून ते घेतील। आपली न्यायाची मागणी आहे। या क्रूरकर्मी लोकांनी जी हत्या केलेली आहे त्याच्या न्यायासाठी आपण ठाम आहोत। तशा यंत्रणा मुख्यमंत्री साहेबांनी राबवलेल्या आहेत, त्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि जे आरोपी जेरबंद झालेले आहेत आणि जो आरोपी एक मोकाट आहे त्याला पण पकडण्यात त्यांनी आश्वासन दिलं आहे। या सगळ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी जे गंभीर दखल घेतलेली आहे त्यावर देशमुख कुटुंबीय समाज हा आश्वस्त आहे आणि आपली तीच मागणी आहे की आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि जे बाकीचे काही निर्णय आहेत ते त्यांनी घेण्याचं त्यांचं काम आहे। त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे त्यांना काही म्हणू शकत नाहीत। त्यांना योग्य कारवाई करणं हे त्यांचं काम आहे, ते करतील असा विश्वास आहे। पण आपण जर बघितलं तर यापूर्वी अजित पवार असे म्हणले होते की धनंजय मुंडेचा आणि या प्रकरणाचा दुरान्वयी संबंध नाही, त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत। तर दुसरीकडे अंजली दमानी असं म्हणतात की माझ्याकडे पुरावे आहेत, त्यांनी ते पुरावे दिलेत। आता राजीनामा होऊ शकतो असं वाटतं का? त्यामुळेच त्यांनी वेळ घेतलेला असेल मुख्यमंत्री साहेबांचा। त्या दोघांमध्ये चर्चा होईल, जे काही पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्यावर ते निर्णय घेतील आणि ते त्यांचं कामच आहे। त्यावर लक्ष ठेवून आहेत सगळे आणि जे ते निर्णय घेतील ते समोर येईल आणि ते सगळ्यांना मान्य करावं लागेल। बरं, जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला तर यंत्रणेवर दबाव कमी होईल असं वाटतं का तुम्हाला? दबाव तर 100% कमी होणार आहे। कारण का ज्या मागच्या काही 10 दिवसातल्या घडामोडी आहेत, व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप, ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत तर त्याच्यावर गंभीर स्वरूपाचं म्हणजे लक्ष दिलं पाहिजे गांभीर्यानं आपल्याला त्या विषयावर। आणि ज्या गोष्टी आलेल्या आहेत समोर त्या परत घडल्या नाही पाहिजे नंतरच्या कालावधीमध्ये। यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरचा जो दबाव आहे तो निश्चितच कमी होणार आहे। तुम्ही किती दिवस उपोषणात सहभागी होणार? मी रात्री ज्यावेळेस आलो त्यावेळेसपासून लगेच ठरवलं मी की रात्रीपासूनच मला उपोषण करायचं आहे। मी काल रात्रीपासून आत्तापर्यंत फक्त जर मला आपल्या प्रकरणातील काही टेक्निकल कामासाठी जर मला जावं लागलं तरच मी जाईन, नाही तर मी इथंच थांबणार आहे। निश्चितच आपण बघतो हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख। त्यांनी आज जे आहे ते मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणात सहभागी नोंदवला आहे। आज जे आहे ते मसाजोगवरून संतोष देशमुख यांची कन्या वैभवी या उपोषणात सहभागी होणार आहे। त्याचबरोबर धनंजय मुंडेचा राजीनामा झाला तर तपास यंत्रणेवर दबाव कमी होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्यासोबत बोलताना दिली। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब बोरकर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, आंतरवाली, सराटी, जालना।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.